भगवंतराकडे आराधना करून अशा प्रकारचा अभंगाला सुरुवात करू किंवा आपली आवडे नाही मी बोलत सकाळ भगवंत वाचार्यांची साळुकी मंडळ बोलत शिवाणी शिकविता धनी वेगळाचे तत्व त्या न्यायाप्रमाणे भगवंत ज्या आता या ठिकाणी अशा प्रकारे बोलून घेतील तशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी पर्वकाळाला अत्यंत असं प्रकारचं एक महत्व आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, तुकोबारायासारखा संत नाही आणि पंढरपूर सारखं क्षेत्र नाही आणि एकादशी सारखं व्रत नाही असं सुभाषितकार सांगतात. एकादशी पर्वकाळ जया नाही नेम एकादशी व्रत गावावे ते प्रत सर्व तुकोबारा बोलतात आणि ते तुकोबारा म्हणतात ज्याशी आवडी एकादशी तोच जाय वैकुंठासी किंवा जो एकादशीचा नियमधारी आहे तो मात्र साक्षात माझा वैकुंठाचा अधिकारी आहे असं एकनाथ महाराज सुद्धा आपल्या भागवतामध्ये सांगितलं आहे. एकादशीचं महात्म्य अनेक 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 संतांनी तोंड भरून अशा प्रकारचं राहिलेलं आहे. जो व्रताचा नियमधारी मी सदा बसे त्याचे द्वारी. नाथ बाबा सांगतात जो व्रत नेम करतो व्रत वैकल्य करतो एकादशीचा नेम करतो पंढरीची वारी करतो आणि त्याच्या घरी मी मात्र सतत सतत अशा प्रकारे राबत असतो असं नाथ बाबा स्वतः आपला अनुभव या ठिकाणी सांगत आहे. आणि सांगत असताना या ठिकाणी तुकोबारा सुद्धा बोलतात की 15 दिवस एकादशी कार्यानंतर अशी व्रत सार काय तुझा जीव जातो एकादशी फळाच्या विषय रचने दिवशी. तुकोबारा सुद्धा म्हणतात बाबा काय तुम्ही एकादशीचा व्रत अशा प्रकारचं का व्रत करत नाही. नाथबाबा स्वतः सांगतात एकादशी व्रत सोमवार करे त्याचे चरण श्रीवंती नाही. तुकोबारा बोलतात एकादशी व्रत सोमवार तरी ती कवल त्याची गती होईल आणि त्याची गती होईल एकादशीचं व्रत करणार नाही सोमवार करणार नाही तुकोबारा प्रश्नार्थक चिन्ह बोलू लागले कोण त्याची गती होईल पुण्या मार्गाला जाते पुण्या पंथाला जाते काही सांगता येत नाही. तुकोबारा आपल्या कानावर हात घेऊन प्रश्नार्थक चिन्ह बोलू लागले मानवी देहाला आल्यानंतरच एकादशी आहे. मानवी देहाला आल्यानंतरच व्रत वैकल्य अशा प्रकारचं आहे आणि आळंदी पंढरीची वारी ही सुद्धा मानवी देहाला आल्यानंतरच आहे. आतापर्यंत कुणी ऐकलं नाही कुठल्या मांजराने किंवा ढोराने अशा प्रकारचं वारी केलेली आहे एकादशीचा व्रत केलेलं आहे असं कुठल्याच शास्त्रामध्ये गायलेलं नाही किंवा लेख सुद्धा आलेला नाही. फक्त वारी म्हणजे या घरध्यान आल्यानंतर या देहाला अशा प्रकारचे आषाढी कार्तिके आजा
भगवान तो स्वतः म्हणले बाबांनो आषाढी कार्तिकी मात्र मला विसरू नका तरी तुम्ही जाता गावा हुरूर माझ्या जीवा तुकोबारा कृष्ण माऊली भगवान बोलतात तुम्ही ज्यावेळेस गावाला जातो ना त्यावेळेस माझ्या जीवाला हुरूर अशा प्रकारचा केव्हा भेटणार भगवान स्वतः ढसा 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 वारकऱ्याच्या घराला रडू लागतो. भगवंताला एवढे वारकरी प्रिय आहेत जितके रुक्मिणी प्रिय आहे जितके वारकरी प्रिय आहेत भगवंताला. आता भगवंताने स्वतः आपला पत्ता नावाला सांगितलं आहे जेथे माझे भक्त राहतील सदा मी तेथे असतो. भगवंताने स्वतः आपला पत्ता नावाला सांगितलं आहे. नारदा माझी कथा भजन कीर्तन सत्संग या ठिकाणी करतील ना त्या ठिकाणी मी मात्र हजर असतो. मी इतर कुठेही कुण्या ठिकाणी तुला भेटणार नाही वैकुंठी भेटणार नाही रुक्मिणी भेटणार नाही मी पाताळा सोडून कुठे भेटणार नाही पण तू ज्या ठिकाणी माझं भजन कीर्तन होतंय ना त्या ठिकाणी मी मात्र तुला भेटतो नारदा असं आपण भगवंताने आपला पत्ता स्वतः सांगितले आहे. म्हणून त्या मानव देहात आल्यानंतरच एकादशी व्रत आहे सोमवार आहे. या व्रताचं महत्त्व सांगत असताना 60 वर्षाला एकदा कपिला षष्ठी येते. 60 वर्षाला एकदा कपिला षष्ठी येते. 12 वर्षाला शिवस पुरवाणी ज्याला कुंभ असं प्रकारचं म्हणतात. 3 वर्षाला पुरुषोत्तम मास येतो त्याला अधिक मास या वर्षी अधिक मास येणार आहे. आणि वर्षाला मकर संक्रांती सूर्याचा प्रवेश दक्षिणेकडून उत्तरेकडे झाला त्या दिवसाला मकर संक्रांती अशा प्रकारचं म्हटलं गेलेलं आहे. आणि वर्षाला अशा प्रकारची मकर संक्रांती येते. आणि वर्षातून 2 पर्व दसरा दिवाळी तुमची माझा सण आणि महिन्यातून 2 पर्व शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष शुक्ल एकादशी कृष्ण एकादशी आणि वर्षातून 5 पर्व अशा प्रकारचे आहेत. ते म्हणजे नरसिंह जयंती वामन जयंती राम जन्माष्टमी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्री. वारकऱ्याने हर महिन्यात येणाऱ्या 2 एकादशी शुक्ल एकादशी 12 आणि कृष्ण एकादशी 12 हे 12 एकादशी 12 24 आणि 5 पर्वकाळ अशा प्रकारचे 29 उपवास जो करतो तोच वारकरी जो 29 वर्षाचा उपवास तरी आहे तोच वारकरी इतर लोक वारकरी म्हणून घ्यायला लायक नाहीत. जे हे 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ अशा प्रकारचे जे करतात तेच मात्र वारकरी अशा प्रकारे करत जातात. आणि त्यांची ज्याने वारकऱ्यामध्ये आहे बाकी दुसऱ्यांची यादी वारकऱ्यात नाही असं स्वतः भगवंत सांगतात.